मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर आणि लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या माझ्या कंपनीचा उद्देशच आहे की लघु आणि मध्यम व्यापारी, उद्योजक आणि कुटुंबियांसाठी अधिकाधिक आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स उपयोगी पडावेत, आमचे व्हिडिओज उपयोगी पडावेत आणि तुमचं आयुष्य हे अधिकाधिक चांगलं होत जावं. यासाठीच आम्ही ट्रेनिंग्स करत असतो, बरेचसे वर्कशॉप्स करत असतो आणि असे व्हिडिओज पण आपल्यापर्यंत घेऊन येतो. मी सर्वप्रथम आपले आभार मानतो की मागच्या काही दिवसात जे मी व्हिडिओज पोस्ट करतोय त्याला आपला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि तुम्ही त्याला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमचा आभारी आहे. आज आपण एक थोडासा गमतीशीर विषय बघूया आणि विषय मी तुम्हाला एका गोष्टीतून सुरू करतो. एक पोलीस मुख्यालय असतं आणि तिथे एक बेंच ठेवलेला असतो आणि त्या बेंचच्या बाजूला 2 हवालदार सतत पहारा देत असतात. मग एक दिवस तिथे एक जे नवीन जे पोलीस अधिकारी तिथे जातात ते विचार करतात की हे 2 हवालदार या स्टूलाचा या बेंचचा पहारा का देत असावे. म्हणून मग ते विचारतात की का रे वा हे का चालू आहे. ते म्हणतात माहित नाही सर, आज्ञा दिलेली आहे म्हणून आम्ही उभे आहोत. ते म्हणतात आज्ञा कोणी दिली बघा. ते म्हणतात आत्ताचा जो इंचार्ज असतो म्हणतो मी तर नाही दिली, पूर्वीपासून मी येण्याच्या अगोदर हे होते त्यांनी दिलेली होती. मग त्यांना फोन लावतात, त्यांना विचारतात का हो सर ही आज्ञा कशासाठी दिली होती. अशी स्टूलाच्या बाजूला या बेंचच्या बाजूला 2 पोलीस हवालदार उभे आहेत. तेवढं मला माहित नाही, मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस ऑलरेडी प्रथा चालू होती, पूर्वीचे जे होते त्यांनीच दिली होती. असं करत करत 2 स्टेप ते मागे जातात आणि शेवटी एका पोलीस अधिकाऱ्याला फोन लागतो आणि त्यांना विचारतात की सर हे मी या मुख्यालयातून बोलतोय आणि इथे एका बेंचच्या बाजूला 2 हवालदार सतत पहारा देत असतात. नेमकं सर ही आज्ञा कशासाठी दिलेली आहे, हा प्रोटोकॉल काय. ते म्हणतात काय अजून तर रंग वाळला नाही. ते म्हणतात ते रंग वाळला नाही म्हणून तिथे 2 हवालदार उभे केले होते, कोणी त्यावर बसून त्याचे कपडे खराब होऊ नये, ती टेम्पररी ऍडजस्टमेंट होती. हे अजून चालू आहे. मला आश्चर्य वाटतं कारण माझी लगेच बदली झाली पण ते हवालदार मात्र तेच कृती पार पाडत राहिले. मित्रांनो ही गोष्ट नक्कीच कल्पकल्पित असणारे कोणीतरी इमॅजिन केलेली असणार आहे. जसं ससा आणि कासव खरंच पळाले असतील की नाही माहित नाही, पण त्याच्यातून आपल्याला काहीतरी कळतं. तसं यामध्ये पण आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की एखादी गोष्ट, एखादी घटना त्यावेळेस रिलिव्हंट असते पण ती कालांतराने इरिलिव्हंट होते. पण आपण ती जर फॉलो करत असू तर आपलं लाईफ हास्यास्पद होऊन जातं. मी याला थोडंसं जोडू इच्छितो लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांना. ते काही प्रोसेसेस यासाठी फॉलो करतात की पूर्वपार फॉलो करत आलेले. मार्केटिंग याच पद्धतीने झालं पाहिजे, सेल्स याच पद्धतीने झालं पाहिजे, मार्केटिंगचा व्यक्ती कसा असला पाहिजे, सेल्सचा व्यक्ती कसा असला पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कुठले प्रोटोकॉल्स आपण फॉलो केले पाहिजे. ते वर्षानुवर्ष फॉलो करत राहतात विदाऊट थिंकिंग की हे त्या बेंचच्या बाजूला उभे केलेले 2 हवालदारासारखे सिस्टम तो फॉलो नाही करत आहे ना, जस्ट बिकॉज त्या पूर्वी रिलिव्हंट होत्या आणि आता इरिलिव्हंट झालेल्या. म्हणून तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा होतो की पूर्वीच्या सिस्टम्स, पूर्वीच्या व्यवस्थेमध्ये त्यांना रिझल्ट्स मिळाले ते पुढे मिळत नाहीत आणि त्यांना हे समजतच नाही की ते रिझल्ट्स का नाही मिळत आहे. कारण त्यांनी या स्टूलाच्या बाजूला 2 हवालदार उभे केलेले असतात. दे जस्ट फॉलो द प्रोसिजर विदाऊट थिंकिंग की आता रिलिव्हंट आहे की नाही. मित्रांनो अशा असंख्य गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत की ज्या आपण ब्लाइंडली फॉलो करतोय, आपल्याला माहीतच नाही हे का करतोय. ते दैनंदिन जीवनात पण बघा तुम्ही, काहीच रिलिव्हन्स नाही आहे त्याला, पण वी जस्ट फॉलो बिकॉज आपल्याला कोणीतरी सांगितलंय. देवळाच्या बाहेर बऱ्याचशा ठिकाणी एखाद्या दगडावर कुठेतरी चुकीचं फूल वाहिलं जातं आणि प्रत्येक जण त्याला फूल व्हायला लागतं विदाऊट थिंकिंग की हे इथे देव आहे की आतमध्ये प्रतिष्ठापना झालेली मूर्ती आहे. एखाद्या खांबाला कोणीतरी डोकं लावून बसतं आणि डोकं लावतं आणि प्रत्येक जण तिथे डोकं लावायला लागतं. त्याला असं वाटतं की इथे डोकं लावणं हे रिच्युअल आहे विदाऊट ऍक्च्युली डोकं लावून. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रोसेसमध्ये, तुम्हाला तुमच्या सिस्टम्समध्ये हे बघावं लागेल की या सिस्टम इव्हॉल्व्ह होऊन आत्तासाठी रिलेव्हंट आहेत की नाही आहेत, की तुम्ही जस्ट त्या बेंचच्या बाजूला 2 हवालदार उभं केलेत, यू आर जस्ट फॉलोईंग. मग रिझल्ट मिळत नाही म्हणून तुम्ही अपसेट होता, तुम्हाला कळत नाही नेमकं मी काय करू, कारण पूर्वी याच सिस्टमनी आपल्याला रिझल्ट दिला होता, आता का नाही देत आपल्याला लक्षात येत नाही. पण आपल्याला लक्षात हे ठेवायला हवं की त्यावेळेस जे रिलेव्हंट होतं ते आज असेलच असं नाही. अजून एक गोष्ट सांगतो आणि
हा व्हिडिओ आपण थांबूया. एक साधू महाराज असतात. ते साधू महाराज प्रवचन देत असतात. त्यांच्याकडे एक मांजर असतं. ते मांजर त्यांच्या पायात घोटाळायचं. मग साधू महाराजांनी ऑर्डर दिली की मी ज्यावेळेस प्रवचनाला बसेल त्यावेळेस हे मांजर माझ्याच समोर झाडाला बांधून ठेवा. दररोज हा प्रथा सुरू झाली. साधू प्रवचनाला बसायचे, मांजर समोर बांधलं जायचं. एक दिवस साधू महाराजांचं मृत्यू झाला, पण मांजर जिवंत होतं. दुसरे साधू प्रवचन द्यायला लागले, पण प्रथा तशी चालूच राहिली. कारण तोपर्यंत प्रथा ही झाली होती की प्रवचनाच्या वेळेस मांजर समोर बांधलं असलंच पाहिजे. काही दिवसानंतर ते मांजर मेलं. आता शिष्यांमध्ये भयंकर मोठा प्रश्न उभा राहिला की आता प्रवचन कसं होणार, कारण साधू महाराजांसमोर मांजर बांधलेलं हवं. मग ते दुसरं मांजर आणतात, तिथे बांधायला लागतात, कारण प्रथा फॉलो झाली पाहिजे. आपलं आयुष्य असंच आहे मित्रांनो. साधू आणि मांजर हे त्या काळी रिलेव्हंट होते. आता दोघंही प्रथेनुसार फॉलो होत आहेत, जस्ट बिकॉज आपण वी आर फॉलोइंग द प्रोटोकॉल्स. तुम्ही पण तुमच्या लाईफकडे थोडंसं डोकावून बघा. कुठे कुठे तुम्ही मांजर बांधून ठेवले जस्ट बिकॉज कोणीतरी रिलिव्हंटली त्याला पूर्वी बांधलं होतं. तुम्हाला कदाचित नवीन ॲक्शन दिसायला लागतील. हा व्हिडिओ आवडला, याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळांना फॉरवर्ड करायला विसरू नका. कॉमेंट्स करून मला कळवा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात. नमस्कार.